गणपती बाप्पा मोरया। 6 वर्षाच्या चिंटूने रडून रडून अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं. त्याचा रडण्याचा आवाज अख्ख्या बिल्डिंगमध्ये घुमत होता. चिंटूची मम्मी किचनमधून वैतागून बाहेर आली आणि या गालात एक आणि त्या गालात एक अशा 2 थपडी त्याला ठेवून दिल्या. चिंटूने आणखीनच भोकाड पसरलं. नेमके त्याच वेळी चिंटूचे पप्पा घरी आले. आपल्या पप्पांना बघून चिंटूचा आवाज आणखीनच वाढला. मम्मीने मारलं असं म्हणत त्याने त्याच्या पप्पांच्या पायाला मिठी मारली. पप्पांनी सुद्धा त्यांच्या लाडक्या लेकाला उचलून घेतलं आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, काय पाहिजे माझ्या बाळाला, सांग बरं. तू जे मागशील ते पप्पा आपल्या लाडक्या चिंटूला आणून देतील. तिकडून मम्मी म्हणाली, तुमच्या या कार्ट्याने जीनं हराम केलंय माझं. सकाळपासून म्हणत होता भूक लागली म्हणून वरण भात खायला दिला, तर म्हणू लागला मला वरण भात नको, मला नूडल्स पाहिजेत. मग आता नूडल्स बनवून दिल्या, तर म्हटला मला मॅगी नूडल्स खायच्या आहेत, म्हणून रडायला सुरुवात केली. म्हणून धावत पळत जाऊन 2 मिनिट्स नूडल्स आणून बनवून खायला दिले, तर म्हणतो कसा, मला हे नूडल्स नाही खायचे, हे पतंजलीचे आहेत, मला मॅगी नूडल्स खायचे आहेत. मोठं भोकाड पसरलं. मग 2 धपाटे मारले तेव्हा त्याची भूक मिटली. एवढे म्हणून तिने चिंटूच्या पप्पाच्या हातात पाण्याचा ग्लास दिला. पप्पा म्हणाले, मग आता का रडतंय माझं पिल्लू, असे म्हणत त्यांनी चिंटूला सोफ्यावर ठेवले. चिंटू अजूनही मोठमोठ्याने रडतच होता. मम्मी म्हणाली, काही नाही, तुमच्या या लाडक्या कार्ट्याला आता बाजा पाहिजे म्हणून भोकाड पसरलंय. पप्पा म्हणाले, मग घेऊन येतो ना बाजा, त्यात काय एवढं. तुला लहान मुलांचं मनोविज्ञान समजतच नाही. जेव्हा लहान मुलं हट्ट करतात त्यामागे काही ना काही रिझन असते. बघ मी त्याला कसे शांत करतो ते, तुला मुलं सांभाळताच येत नाहीत. असे म्हणत पप्पा हे चिंटूच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, चिंटू तू माझं शहाणं बाळ आहेस ना. आता थोड्या वेळाने पप्पा बाहेर जातील आणि बाजा घेऊन येतील. तरी चिंटूचे रडणे काही थांबले नव्हते, उलट ते आणखीनच वाढले होते. मला बाजा पाहिजे एवढेच तो म्हणत होता. चिंटूचे पप्पा बाहेर जाताना चिंटूच्या मम्मीला म्हणाले, आज सकाळपासून परेशान झालो आहे आणि त्यात 4 कचोरी खाल्ल्या, पोटात गॅस तयार झाला आहे. मी मेडिकलमध्ये जाऊन औषध घेऊन येतो आणि येताना याचा बाजासुद्धा घेऊन येतो. थोड्या वेळाने पप्पा परत आले तेव्हा चिंटू सोफ्यावर उसासे सोडत बसला होता. पण पप्पांच्या हातात बाजा बघताच आनंदाने नाचू लागला. पप्पांनी बाजा आणला. आता चिंटू आपला नवा बाजा वाजवण्याचा प्रयत्न करत होता आणि पप्पा हे पोटाचा गॅस बाहेर पडावा म्हणून गोळी घेत होते. तेवढ्यात बाजा वाजवणाऱ्या चिंटूची पप्पांना टक्कर लागली आणि पप्पांच्या हातातून गोळी खाली पडली. ती गोळी उचलण्यासाठी पप्पा जसे खाली झुकले तसं पाठीमागून पुर पुर असा मोठा आवाज करत पप्पांचा गॅस बाहेर पडला आणि चिंटूने लगेच बाजा जमिनीवर फेकून दिला आणि मोठमोठ्याने रडू लागला. पप्पांनी बाजा उचलत विचारले, काय झालं रे, आता का रडत आहेस. चिंटू हट्ट करत मोठमोठ्याने रडू लागला आणि म्हणाला, मला हा बाजा नको. आता मात्र पप्पा चिडले आणि म्हणाले, कार्ट्या हा बाजा का फेकलास, काय पाहिजे तुला. चिंटू म्हणाला, पप्पा मला हा बाजा नको, तुम्ही आता वाजवलात ना तो बाजा मला पाहिजे. आणि चिंटू मोठमोठ्याने रडत म्हणू लागला, मला पप्पांचा बाजा पाहिजे. आता मात्र पप्पा चिंटूसमोर नतमस्तक झाले आणि डोक्याला हात लावून बसले. मम्मी मात्र हसत होती आणि चिंटू मोठमोठ्याने रडत होता आणि म्हणत होता, मला पप्पांचा बाजा पाहिजे. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.